गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाचा आदर्श घेण्यासारखा आहे। या सेवा संघाने हरित उपक्रम हाती घेतला आहे। गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ गुहागर व युवक समितीच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी आयोजित केलेला वृक्षारोपण कार्यक्रम स्वयंभू नागेश्वर देवस्थान पाटपन्हाळे येथे पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात स्वयंभू नागेश्वर मंदिरातील शिवपिंडीचे पूजन करून करण्यात आले। कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी पर्यावरण रक्षणावर प्रेरणादायी व वास्तवाधिष्ठ मार्गदर्शन केले। वृक्ष म्हणजे केवळ हिरवाई नाही, ती एक सामाजिक जबाबदारी आहे। गावोगावी युवकांनी पुढाकार घेऊन एक गाव एक हिरवळ हे ध्येय ठेवून काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश झगडे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सहसचिव गणेश किरवे, खजिनदार विश्वनाथ रहाटे, तालुका युवक समिती प्रमुख प्रशांत प्रभाकर रहाटे, महिला प्रमुख दिव्या किरवे, जिल्हा युवक प्रमुख समीर महाडिक, शशिकांत रहाटे, तेली समाजोद्यमी संघ गुहागर चिपळूणचे सचिव प्रमोद महाडिक, उद्योजक महेश राऊत, सुरेश राऊत, संदीप राऊत, प्रीतम रहाटे, दिनेश खेडेकर यांच्यासह पाटपन्हाळे गावातील सर्व तेली समाज बांधव उपस्थित होते। सूत्रसंचालन राहुल जाधव तर आभार सहसचिव गणेश किरवे यांनी मानले। तुमची जी काही संघटना आहे, या संघटनेनं हे काम हाती घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आज तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता सध्याच्या जनरेशनमध्ये आपले जे काही यंग जनरेशन आहे किंवा जे आहे त्यांचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतो। परंतु तुम्ही जे सूत्रसंचालनामध्ये शब्द वापरला की आता झाडं लावण्याची काय गरज आहे, आता जे काय ही झाडं कोणासाठी, तर आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आहे। आता हे सगळं करत असताना हे आपण जी काही सुरुवात केलेली आहे हिचं जर आपल्याला मोहीम स्वरूपामध्ये थोडंसं रूपांतर करायचं असेल तर माझा विचार मांडतो की ठरवून आज जो आपण कार्यक्रम ठरवून केला, हा जसा हा कार्यक्रम आपल्या सगळीकडे होईलच, परंतु आपल्या कुटुंबामध्ये छोटे छोटे कार्यक्रम होत असतात। समजा एखादा स्वागत समारंभ आहे, या स्वागत समारंभामध्ये फूल असेल किंवा बुके असेल, हे देताना त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर त्याची किंमत त्याला राहत नाही, परंतु त्याऐवजी जर आपण एखादं छोटंसं रोप कुठलंही असेल, एखादा रोप जर आपण देऊ शकलो तो एक आपल्याला ऍडिशनल पॉईंट होऊ शकतो। दुसरा विषय, आपण सर्वजण वाढदिवस साजरे करतो। आपल्या तालुक्यामध्ये असे काही व्यक्ती आहेत, आपल्या मुलांचे किंवा आपले स्वतःचे वाढदिवस साजरे करत असताना जेवढा वाढदिवस आहे 20 वर्षाचा असेल, 25 वर्षाचा असेल किंवा 5 वर्षाचा असेल, तर तेवढी झाडं त्या वर्षी ते लावतात। म्हणजे दरवर्षी तेवढी झाडं, केक कापणे हा एक भाग झाला, परंतु त्यासोबतच ते झाडं देखील त्या पद्धतीने लावली जातात। दुसरी एक संस्था आहे आपल्याकडे, म्हणजे इथंच नाही, मी म्हणजे पाहिलेलं देखील त्यांचं काम। आपल्या प्रिय व्यक्तीचं दुःखद निधन वगैरे होतं, त्याच्यामध्ये पण देखील आपण कार्यक्रम छोटे करतो। या कार्यक्रमामध्ये देखील त्यांच्या स्मरणार्थ देखील आपण चांगल्या पद्धतीनं, म्हणजे वेगळं काय करण्यापेक्षा वृक्षदान, म्हणजे वृक्ष वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाड असतील किंवा तुम्हाला जे आवडतं ते फुलझाड असतील, अशा पद्धतीने आपण देऊन हे मोठ्या प्रमाणामध्ये राबवू शकतो। निश्चितच चांगला उपक्रम आहे। सगळ्यांनीच हे काळाची गरज ओळखून प्रत्येकानं झाड लावणं गरजेचं आहे। येतानाच आता राहटे सरांनी जो विषय सांगितला की भविष्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची सारखी परिस्थिती आहे। म्हणजे झाड जर लावलं, आपण स्वतःसाठी झाड लावलं आणि तुम्ही लावलेलं स्वतः झाड ज्यावेळेस आपण मोठं होताना बघतो किंवा त्याचा जेव्हा आपल्याला फळं मिळतील किंवा सावली मिळेल, फळं हाच विषय नाही, परंतु त्याची सावली मिळेल, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की याचं महत्व काय आहे। आणि सगळ्यांनीच या योजनेचा, म्हणजे या मोहिमेमध्ये सर्वांनीच म्हणजे सक्रियता सहभाग घ्यावा, अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो। यासोबतच माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील, हे व्यासपीठ नाही बोलण्याचं, परंतु आवर्जून विनंती राहील की याच फळझाडाची जी आपण मोहीम सुरू केलेली आहे त्या बाबतीत आपल्या कृषी विभागाची 100% अनुदानावर फळबाग लागवड योजना आहे। आपण इथे जे सर्वजण उपस्थित आहात, हे आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून आपण आपल्या समाजातल्या सर्व लोकांच्या पर्यंत ही योजना पोहोचवावी, की कृषी विभागामार्फत 100% अनुदानावरती फळबाग लागवड योजना लागू आहे। ज्यांचं क्षेत्र मोठं आहे त्यांच्यासाठी देखील योजना सुरू आहे, त्या योजना देखील आपण लाभ घ्यावा। कृषी विभागामार्फत जे आपल्याला शेतीमध्ये यंत्र अवजार लागतात, त्या यंत्र अवजारासाठी आपल्याकडे 50% अनुदानाची योजना आहे। त्या अनुदान योजनेचा देखील आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा। त्याचबरोबर आपण जर मोठ्या प्रमाणात तुमची फळबाग लागवड असेल तर त्याला ठिबक सिंचन करण्यासाठी अनुदानाची योजना आहे, त्या योजनेचा देखील लाभ घ्यावा। प्रक्रिया उद्योगामध्ये सरांनी जे सांगितलं की आपल्याकडे काही उद्योजक होण्याच्या इच्छा व्यक्त केलेली आहे। निश्चितच कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये कोकणामध्ये खूप मोठ्या चांगल्या संधी आहेत आणि या संधीचा सगळ्यांनी लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे ज्या काही योजना अन्य प्रक्रिया उद्योगाच्या आहेत
त्याचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यावा. अशा भरपूर योजना आहेत. म्हणजे वेळोवेळी आता सर्वांना माहिती आहे की टप्प्याटप्प्यानुसार आता यावर्षी आपण आंबा फळमाशीसाठी योजना राबवली किंवा आता तुमची भात लागण सगळ्यांचे सुरू आहे. भात लागवडीमध्ये सोपा विषय आहे. आपल्याकडे गिरीपुष्पाचा पाला असतो. गिरीपुष्प सगळ्यांना माहिती आहे ना. गिरीपुष्पाचा पाला जर आपण भात शेतीमध्ये वापरला गुंठ्याला 100 किलो तर त्या शेताला आपल्याला युरिया खत वापरायची गरज नाही. सगळ्यांना गिरीपुष्प माहितीच असेल. असं एक चांगलं आहे. त्याच पद्धतीनं जे सर्वजण काही शेतकरी बांधव शेती करतात त्यांनी फक्त युरिया 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 किंवा रासायनिक खतांचा कडे जास्त ओढा न देता आपल्याकडे जे नैसर्गिकरित्या पालापाचोळा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आज एका माडाच्या झाडाचा विचार केला तर एका माडाच्या झाडापासून आपल्याला 100 किलो त्याची पानं, त्याच्या झावळ्या किंवा सोडणं हे सगळं मिळतं. तेवढं जर आपण पुन्हा त्या जर पिकाला देऊ शकलो तर निश्चितपणे माडाच्या खताची गरज भागणार आहे. सुपारीच्या एका झाडापासून 20 किलो आपल्याला त्याच्या झावळ्या असतील किंवा साल असेल हे सगळं मिळतं. ते पुन्हा आपण त्या शेतात दिलं पाहिजे. म्हणजे बांधाच्या आतमधलं जे काही सगळा काडी कचरा आहे तो बांधाच्या बाहेर न टाकता किंवा न जाळता तो पुन्हाच आपण आपल्या पिकाला दिला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण आपली म्हणजे सेंद्रिय खतांची गरज भागवली पाहिजे. सगळंच विकत आणून शेती करणं शक्य नाही. आंबा आणि काजूच्या बागेमध्ये देखील आपण जर पाहिलं तर एका स्क्वेअर मीटर मध्ये साधारणतः तुम्हाला 2 किलो वाढलेले गवत मिळते. ते गवत देखील आपण बागा साफ केल्यानंतर पुन्हा गोळा करून बागेच्या बाहेर टाकतो किंवा ते कुजवून पुन्हा आपल्या पिकाला देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने देखील आपण म्हणजे जे काय उपलब्ध आपल्याकडे जी साधन सामुग्री आहे जसं सरांनी सांगितलं मगाशी की प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. आपल्या परिस्थितीला उपयुक्त असणारं आंबा, काजू, नारळ, सुपारीला ह्या सगळ्या गोष्टी ज्या उपयुक्त आहेत त्याचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमासाठी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त आमच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा अशी आपण सर्वांना विनंती करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.